कुमारनगरात रेलनच्या घरावर छापा, 2 लाखांचा विमल पान मसाला गुटख्यासह एक जण ताब्यात। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील साक्री रोडवर कुमारनगरात राहणाऱ्या एका किराणा दुकानदाराच्या घरावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रमुख पीआय पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने छापा टाकून 2 लाख रुपये किमतीचा सुगंधित विमल पान मसाला तंबाखू जप्त केले आहे। राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची धुळे शहरासह जिल्ह्यात विक्रीच्या उद्देशाने तस्करी केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पीआय शिंदे यांनी खबऱ्यांना कामाला लावले। साक्री रोड येथे राकेश भारतलाल रेलन यांनी त्याच्या घरी विमल पान मसाला गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली। पीआय शिंदेंना मिळाली माहितीची खातरजमा करीत पीआय दत्तात्रय शिंदे यांनी एलसीबी पथकाला कारवाईसाठी आदेशित केले। कुमारनगरातील ब्लॉक नंबर G3 रूम नंबर 5 येथे राहणाऱ्या राकेश भारतलाल रेलन वय 55 या किराणा दुकानदाराच्या घरावर एलसीबी पथकाने छापा टाकला। घरात 2,09,316 रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला। पोलिसांनी हा माल जप्त केला असून राकेश रेलन विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, एपीआय श्रीकृष्ण पारधी, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, देवेंद्र ठाकूर, कैलास महाजन आदी पथकाने केले आहे। स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी शिंदे आणि पारधी यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एक इसम आहे राकेश भारतलाल रेलन, हा किराणा व्यापाराचा धंदा करतो। याच्या घरामध्ये जो प्रतिबंधित गुटखा आहे महाराष्ट्रात तो त्याच्या घरी साठवलेला आहे। तर त्याच्या घराची सर्च केली असताना आपण एकूण 2,09,000चा राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला हा आढळून आलेला आहे। त्याला आपण अटक केली आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याने तो माल सुरत गुजरातवरून आणल्याचं निष्पन्न होतं। त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत।